नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी असं झणझणीत हिरव्या मुगाची आमटी. ही रेसिपी एकदम भारी लागते आणि वेगळ्या पद्धतीने आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत, ते ओव्हरनाईट भिजशी ठेवलेले. त्यानंतर 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 कप कोथिंबीर घेतलेले आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं असे मी तुकडे करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून, शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण फ्राय पॅन मध्ये शेंगदाणे आहेत, ते असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेम वरती. बघू शकता तुम्ही, आपले शेंगदाणे आहेत ते भाजून होत आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत व सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे व ते सुद्धा आपण हाय फ्लेम वरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर आहे ती घालायची आहे व भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, आपले सगळे पदार्थ आहेत ते भाजून चांगले झालेले आहेत. आपण आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत. भाजलेले मसाले थंड होईपर्यंत आपण आता मूग आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. इकडे मी त्याच फ्राय पॅन मध्ये मूग शिजवून घेणार आहे. पाणी घातलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. थोडंसं पाण्याला चांगली उकळी काढू द्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कच्चे मूग आहेत ते घालायचे आहेत व हाय फ्लेमवर आपण आता हे मूग आहेत ते शिजवून घेणार आहोत. मूग शिजायला वेळ नाही लागत, लगेच शिजवून होतात. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपले मूग सुद्धा मस्तपैकी असे बघू शकता तुम्ही शिजलेले आहेत. आपण आता गॅसची फ्लेम आहे ती बंद करून टाकायची आहे. त्यानंतर इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. आपण आता जे भाजलेले पदार्थ आहेत ते या मिक्सरच्या जार मध्ये घालायचे आहेत, असे एक एक करून. व आपण आता हे पाणी न घालता मिक्सरला वाटून घेणार आहोत. जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता, असं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे. आपण आता मस्तपैकी अशी झणझणीत हिरव्या मुगाची आमटी बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता आहे तो घालायचा आहे, कढीपत्ता आणि हिंग. त्यानंतर 1 कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला व कांदा चांगला आपल्याला मीडियम फ्लेम वरती परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडासा सोनेरी कलर झाला पाहिजे, असं परतवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, कांद्याचा कलर आहे तो थोडासा चेंज झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला एक, तो सुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे, असं परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला मस्तपैकी असा मऊसूत झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये जो मसाला वाटून घेतला होता तो घालायचा आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा, मीडियम फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. हळद घालायची आहे, त्यानंतर धणे पावडर घालायची आहे, पावभाजी मसाला आहे तो घालायचा आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे.
चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व मसाले आहेत ते शिजू द्यायचे आहेत चांगले. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता मसाले आपले चांगले भाजून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये जे मूग उकडवून घेतलेले ते घालायचे आहेत व परतवून घ्यायचं आहे. चांगलं शिजू द्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं चांगली उकळी आली पाहिजे. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व 2 ते 3 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे परत. बघू शकता मस्तपैकी अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी आपली झणझणीत अशी हिरव्या मुगाची आमटी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.